पुढच्या काही वेळात पंतप्रधानांची मोठी घोषणा होणार आहे अशी सूत्रांची माहिती आहे। अर्धा तासातच ही मोठी घोषणा होणार आहे असं सूत्रांनी सांगितलेलं आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी मोठी घोषणा करणार आहेत। पुढच्या काही वेळात पंतप्रधान कोणती नेमकी घोषणा करतात हे पाहणं महत्त्वाचं आहे, परंतु पुढच्या अर्ध्या तासात पंतप्रधान नरेंद्र मोदी मोठी घोषणा करणार आहेत अशी माहिती सूत्रांनी दिलेली आहे। यावेळेसची या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी। थेट जाऊयात दिल्लीला। आमचे प्रतिनिधी रामराजे आपल्या सोबत फोन लाईन वरून जोडले गेले आहेत। रामराजे, पंतप्रधान नवी घोषणा करणार असल्याचं कळतंय, काय अधिक सांगाल? बिलकुल, थोड्याच वेळामध्ये म्हणजे की अर्ध्या तासामध्ये ही घोषणा होण्याची शक्यता आहे असं सांगितलं जात आहे आणि पंतप्रधान स्वतः ही अनाउन्समेंट करणार आहेत। परंतु नेमकं ही अनाउन्समेंट काय आहे या संदर्भामध्ये तर्क वितर्क आहेत। फक्त मागच्या काही दिवसापासून हाच मुद्दा पुढे नेण्यात येत होतं की CAA हे लागू केलं जाईल का, सिटिझनशिप अमेंडमेंट ऍक्ट हा लागू केला जाईल का, कारण काही राज्यांना हा कायदा जो आहे तो लागू करण्याच्या हालचाली जी आहेत त्या केलेल्या आहेत। मग अशा वेळी संपूर्ण देशामध्ये पुष्कर सिंग धामी जे आहेत त्यांनी सुद्धा या संदर्भामध्ये कायदा लागू करण्याच्या संदर्भामध्ये हालचाली सुरू केल्या होत्या। परंतु आता केंद्र सरकार या संदर्भामध्ये कायदा आणण्याच्या तयारीत आहे का, हा सुद्धा एक महत्वाचा मुद्दा आहे आणि म्हणूनच या अनाउन्समेंटकडे लक्ष लागलेलं आहे की निवडणुकीच्या अगोदर जर CAA आला तर CAA मुळात की अनेक ठिकाणी विरोध झाला होता। पश्चिम बंगालमध्ये विरोध झाला होता, नॉर्थ ईस्टच्या स्टेटमध्ये सुद्धा विरोध झाला होता आणि यामध्ये ही प्रक्रिया जी आहे ती पारदर्शक नसल्याचा सुद्धा आरोप विरोधी पक्षांनी केला होता। परंतु आता पाहावं लागेल, कारण या कायद्यानुसार प्रत्येकाला जी आहे सिटिझनशिप जी आहे ती सिद्ध करावी लागणार आहे आणि त्यानुसार मग कागदपत्र सुद्धा देऊन पुरावे सुद्धा यामध्ये द्यावे लागतील। मग अशा वेळी विरोधक कितपत CAA ला सपोर्ट करतील हा सुद्धा प्रश्न आहे। निवडणुकीच्या अगोदरच हा मुद्दा तापलेला आहे, परंतु CAA शिवाय इतर काही मुद्दे आहेत का अनाउन्समेंटसाठी ते पाहावं लागणार आहे, थोडी वाट पाहावी लागणार आहे। बिलकुल रामराजे, पुढच्या अर्ध्या तासात पंतप्रधान देशाला संबोधित करतील। नेमकं CAAच्या व्यतिरिक्त आणखीनही काही मुद्दे आहेत का की ज्यावर पंतप्रधान बोलू शकतात किंवा मोठी घोषणा करू शकतात? बिलकुल, खरं तर यापूर्वी महिला आरक्षण संदर्भातचा निर्णय घेतला होता आणि संसदेमध्ये तो पारित सुद्धा करण्यात आला होता। जे महिलांच्या संदर्भामध्ये महत्वाचा आरक्षणाचा विषय होता तो सुद्धा तोडगा जो आहे तो काढला होता। परंतु आता त्याशिवाय इतर कोणते महत्वाचे मुद्दे असू शकतात का त्याकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं आहे आणि म्हणूनच नेमकं CAAचा मुद्दा असेल किंवा महिलांच्या संदर्भामध्ये कोणती महत्वाची योजना आहे का किंवा नवीन काही योजना आणली जाते का ते सुद्धा पाहावं लागणार आहे। विरोधी पक्ष जे आहे ते रोजगाराच्या मुद्द्यावरून वारंवार टार्गेट करत आहेत। मग अशा वेळी रोजगाराच्या संदर्भामध्ये सुद्धा काही महत्वाचा मुद्दा आणला जातोय का हे सुद्धा पाहावं लागणार आहे की ज्याच्यामध्ये युवकांचा सुद्धा समावेश असेल। बिलकुल रामराजे, आपण बघतोय की पंतप्रधान नरेंद्र मोदी काय नेमके मोठी घोषणा करतात याकडे सगळ्या देशाचं लक्ष लागलेलं आहे। काय या संदर्भामध्ये पंतप्रधान मोदी बोलू शकतात किंवा CAAचा कायदा असेल किंवा एकंदरीतच देशातली जी परिस्थिती आहे त्यावर पंतप्रधान काय भाष्य करतात हे देखील महत्त्वाचं आहे। परंतु आजची ही घोषणा रामराजे महत्त्वाची याच्यासाठी आहे कारण आता निवडणुकांच्या तोंडावर पंतप्रधान काय बोलतात या दृष्टीनं खरं तर पंतप्रधानांची आजचा जो संवाद असेल तो महत्त्वाचा म्हणू शकतो आपण। या संवादाचा निवडणुकीवर देखील परिणाम होऊ शकतो, त्यामुळे अतिशय महत्त्वाची आणि मोठी घोषणा पंतप्रधान करू शकतात। बिलकुल, मोठी घोषणा ही असू शकते। कदाचित याच्यामध्ये सर्वात मोठ्या समुदायाला सामावून घेणारी सुद्धा काही महत्वाची योजना असू शकते, कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा जेव्हा अशा पद्धतीने अनाउन्समेंट केलेली आहे तेव्हा तेव्हा काहीतरी मोठी घोषणा जी आहे ती झालेली आपल्याला पाहायला मिळालेली आहे। त्यामुळे एखाद्या घटनाविषयी सुद्धा ही मोठी घोषणा असू शकते। पाहावं लागेल की ही घोषणा नेमकी काय असणार आहे, मग ते देशाच्या सुरक्षेच्या संदर्भामध्ये आहे की अंतर्गत तरुणांच्या रोजगाराच्या संदर्भामध्ये आहे, CAAच्या संदर्भामध्ये मुद्दा आहे की महिलांच्या संदर्भामध्ये मुद्दा आहे। त्यामुळं किंवा एखादा जो महत्वाचा घटक आहे OBC समुदाय असेल किंवा इतर समुदायाच्या संदर्भामध्ये सुद्धा काही महत्वाचा मुद्दा आहे का ते सुद्धा पाहावं लागणार आहे। अगदी रामराजे, आपण बघतोय की आतापर्यंत या गेल्या 5 वर्षामध्ये ज्या ज्या घोषणा मोदी सरकारच्या माध्यमातून झाल्या होत्या त्या सगळ्या पूर्ण झाल्या। राम मंदिर असेल आणि 370 कलम असेल, केवळ CAAचा मुद्दा जो होता तो होता समान नागरी कायद्याचा। अमित शहानी देखील संसदेत आधी सांगितलं होतं की आम्ही हा कायदा आणणारच आहोत, त्यामुळे त्याच संदर्भातली घोषणा असू शकते याची शक्यता अधिक आहे। बिलकुल, CAAच्या संदर्भामध्ये ही घोषणा जास्त असण्याची शक्यता आहे।
परंतु या कायद्याला मुस्लिम संघटनांनी विरोध केला होता आणि हा कायदा आणू नये या संदर्भामध्ये अनेकांनी आपलं मत जे आहे ते व्यक्त केलं होतं. परंतु तरी सुद्धा जर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जर सीएचा हा कायदा आणला तर मात्र ही मोठी घटना म्हणावं लागेल. बिलकुल. रामराज, एक महत्वाचा प्रश्न असा देखील आहे की जर कधी आज पंतप्रधानांनी समान नागरी कायद्याची घोषणा केली तर मात्र याचं इम्प्लिमेंट व्हायला, अंमलबजावणी व्हायला, देशभरामध्ये तो लागू होण्यासाठी ताबडतोब होऊ शकतो की त्यासाठी पण वेळ जाणार आहे? त्यासाठी वेळ लागेल, कारण अगोदर घोषणा होऊ शकते आणि त्यानंतर मग ही संपूर्ण प्रक्रिया जी आहे ती मध्यंतरी आपल्याला माहित आहे की समान नागरी कायद्याच्या संदर्भामध्ये काही सजेशन मागवण्यात आले होते. संपूर्ण देशभरातील लोकांकडून हे सजेशन मागवण्यात आले होते आणि सजेशन मागवण्यात सुद्धा आले होते. त्याचा ड्राफ्ट जो आहे तो सुद्धा तयार करण्यात आला होता. त्यामुळं एक पाहावं लागेल की त्याला अंतिम रूप आलेला आहे का, आणि अंतिम रूप आलेला असेल तर त्या संदर्भामध्ये मग घोषणा केली जाते का हे सुद्धा पाहावं लागेल. परंतु मुद्दा हाच आहे की पंतप्रधान मोदी समान नागरी कायदा असेल किंवा इतर महत्वाच्या मुद्द्यावर जे असेल संसदेमध्ये घोषणा करण्याच्या ऐवजी असं ओपन प्लॅटफॉर्मवर घोषणा करतील का हे सुद्धा महत्वाचं आहे, ते सुद्धा बघणं गरजेचं आहे. परंतु जर एखादी योजना असेल आणि मोठ्या समाजावर त्याचा परिणाम होणार असेल किंवा लाभार्थी मोठ्या प्रमाणावर होणार असतील तर मात्र अशा वेळी समोर घेऊन घोषणा करण्याची यापूर्वीची पद्धत आहे. त्यामुळं पाहावं लागणार आहे की सीए आहे का, समान नागरी कायदा आहे का, किंवा एखादी महत्वाची घोषणा आहे. बिलकुल. रामराजे, मोदींच्या आजच्या घोषणेकडे, मोदी जी घोषणा करतील त्याकडे देशाचं तर लक्ष लागलेलंच आहे, परंतु विरोधकांचं देखील लक्ष असेल, कारण काही विरोधकांनी या कायद्याला विरोध देखील केला होता. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींनी कडवा विरोध केला होता. त्यामुळे विरोधकांचं देखील लक्ष असेल. जर कधी समान नागरी कायदा लागू झाला तर विरोधाची भूमिका देखील या निवडणुकांमध्ये पाहायला मिळेल. बिलकुल, कारण मुस्लिम संघटनांनी मोठ्या प्रमाणावर विरोध केला होता आणि त्यांच्या धर्मावरच आणि श्रद्धेवर घाला घालणारं हे ऍक्ट आहे असं त्यांचं म्हणणं होतं. त्यामुळे अनेक ठिकाणी हा विरोध झाला होता. राज्यामधून हा विरोध होण्याची शक्यता आहे आणि हा विरोध जो आहे तो नेमकं या निवडणुकीच्या दरम्यान जो आहे तो वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळं हा खरंच सीएच्या संदर्भामध्ये हा मुद्दा आहे का हे सुद्धा पाहावं लागणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी थोड्या वेळामध्ये जेव्हा संबोधन करतील तेव्हा कळेल, कारण हे अचानक आलेलं संबोधन आहे. त्यामुळे जेव्हा देशवासियांना पंतप्रधान मोदी अशा प्रकारचे संबोधन करतात तेव्हा काहीतरी महत्वाची आणि मोठी घोषणा असते. आता ही मोठी घोषणा कोणती आहे हे सुद्धा पाहावं लागणार आहे, कारण मग एखादा काही निर्णय जो आहे तो घेण्याच्या तयारीमध्ये केंद्र सरकार आहे का हे सुद्धा पाहावं लागेल. बिलकुल. रामराजे, थोडं तुम्हाला थांबवतोय. पुन्हा एकदा आपण प्रेक्षकांना सांगूया, पुढच्या अर्ध्या तासात पंतप्रधान नरेंद्र मोदी ही मोठी घोषणा करणार आहेत. ही नेमकी मोठी घोषणा काय असेल या संदर्भातले अपडेट्स जे ते आतापर्यंत आपण चर्चेलेले आहेत. सीए, समान नागरी कायद्याची अंमलबजावणी किंवा हा कायदा देशामध्ये लागू पंतप्रधान नरेंद्र मोदी करतात का हे देखील पाहावं लागणार आहे. पुढच्या काही वेळात पंतप्रधान नरेंद्र मोदी मोठी घोषणा करणार आहेत. ही घोषणा नेमकी काय असेल या संदर्भातले सगळे ताजे अपडेट्स आपण झी 24 तासवर पाहणार आहोत. यावेळेस एक सगळ्यात मोठी आणि महत्वाची बातमी, पंतप्रधान नरेंद्र मोदी देशवासियांना पुढच्या अर्ध्या तासात संबोधित करणार आहेत आणि यावेळेस ते एक मोठी घोषणा करतील अशी देखील माहिती आता समोर आलेली आहे.